रेकी लेवल 2 झाल्यानंतर तुम्हाला रेकीचे पारंपरिक 3 महत्त्वाचे चिन्ह मिळतात, ज्याचे व्हिडिओ मी आत्ताच तयार केलेला आहे. आणि हे चिन्ह कशी काढायची ते आपण त्यात दाखवलेलं आहे. तर मला असं वाटतं इथून तुमचा सुरू होतो रेकी मास्टरकडचा प्रवास. जेवढं सखोल तुम्ही ह्या चिन्हांमध्ये जाल तेवढे सखोल तुम्हाला ज्ञान मिळायला लागतं आणि अनुभव यायला लागतात. तर खूप छान असे महत्त्वाचे चिन्ह आहेत. रेकी लेवल 2 झालेले इथे श्रेयाताई, तुमची रेकी लेवल 3 झालेली आहे, पण मी थोडक्यात तुम्हाला क्लॅरिफाय करते रेकीचे जे महत्त्वाचे 3 चिन्ह आहेत त्याच्याविषयी. रेकीच्या 3 चिन्हांविषयी कोणी माहिती देईल का? जसं माझं सांगून झालेलं आहे. आता सातत्याने जी प्री मास्टर कीर्ती आहे, मास्टर स्नेहल इथे आहे, अश्विनीताई आहे, ऋतुजा आहे, यांना सगळ्यांना माहिती आहे की रेकीचे महत्त्वाचे 3 चिन्ह काय आहेत आणि त्यांची जादू काय आहे. तर मला असं वाटतं श्रेयाताई, तुम्ही पण ते सातत्याने वापरतायत हिलिंगसाठी, तर वेगळं काही सांगायला नको की रेकीचे जे हे पारंपरिक चिन्ह आहेत त्याची जादू खूप छान आहे. आणि जेव्हा तुम्ही सातत्याने ह्या चिन्हांचा वापर करता तुमच्या रुटीन लाईफमध्ये, तेव्हा तुम्हाला त्या चिन्हांमधनं त्याची जादू मिळायला लागते किंवा खूप छान बदल व्हायला लागतात. कोणाला ह्या चिन्हांविषयी काही सांगायचं आहे का, किंवा ॲडिशनल काही इन्फॉर्मेशन कोणाला मिळाली आहे का? मी जी माहिती सांगितली तीच मॅडम पाठ आहे. बाकी काही नाही. बरं, ठीक आहे, काही हरकत नाही आहे. ॲक्च्युली आपले व्हिडिओज आहेत श्रेयाताई, ते तुम्हाला मी पाठवते आणि थोडक्यात तुम्हाला अगदी थोडंसं सांगते. पहिलं चिन्ह आहे ते नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी किंवा ॲब्झॉर्ब करण्यासाठी चोकुरे चिन्ह, जे तुम्ही ड्रॉ करू शकता. रोज सकाळी उठल्या तुमच्या हातावर पण करू शकता आणि पाण्याच्या ग्लासवर पण तुम्ही करू शकता. पिण्याचं पाणी सकाळी तुम्ही घेता तेव्हा. आणि चोकुरेने तुम्ही कनेक्ट होता अर्थ टू हेवन. मग हेवन म्हणजे खरोखरच आहे का? तर नाही. आपल्या आजूबाजूलाच हेवन आहे, फक्त आपल्याला बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला लागतो जेव्हा आपण ह्या वैश्विक शक्तीचे ध्यान करायला लागतो. दुसरं महत्त्वाचं चिन्ह आहे ते आहे हॉन्शा झाशोनेन. तर हे आहे डिस्टन्सचं चिन्ह. याच्याने अंतराची, जे काही अंतर असेल, म्हणजे जगाच्या कुठल्याही पाठीवर तुम्ही रेकी पाठवू शकता ह्या चिन्हामुळे, आणि थोडक्यात तुमची रेकी त्या ठिकाणी तिथे जाऊन पोचते. तर खूप छान असं हे चिन्ह आहे. आणि असं मानण्यात येतं की बुद्धिस्ट चांटमधनं हे चिन्ह मिळालेलं आहे. गौतम बुद्धा जेव्हा त्यांची ध्यानधारणा करत होते, त्या ध्यानधारणेतनं त्यांना इनर प्लेनमधनं हे चिन्ह आले आणि ते त्यांनी पुढे पास ऑन केले. तिसरं चिन्ह आहे ते सेहेकी, म्हणजे संतुलनचं चिन्ह, हार्मनी चिन्ह. हे हार्मनी चिन्ह आहे, त्याच्याद्वारे तुमच्या प्रत्येक, म्हणजे तुमच्या ज्या काही दैनंदिन ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला संतुलन जाणवायला लागतं ह्या चिन्हाद्वारे. तर हे पण खूप महत्त्वाचं चिन्ह आहे. आणि हे जेव्हा तुम्ही ड्रॉ करता तेव्हा त्याचे पण आशीर्वाद तुम्हाला मिळायला लागतात. अशी ही पारंपरिक रेकीची 3 चिन्ह आहेत ज्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळायला लागतात. आणि त्या चिन्हांची जादू, त्याचं डिटेल तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पाठवते श्रेयाताई. आता रेकी लेवल 3 झाल्यानंतरची पुढची 3 महत्त्वाची चिन्ह, त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. जसं काल मी तुम्हाला ताई सांगितलं की पहिलं चिन्ह आहे ते झोनार चिन्ह. जसं मी सांगितलं की हॉन्शा झेशोनेन तुम्हाला कनेक्ट करतो, तो डिस्टन्स कव्हर करतो. तर झोनार चिन्हाद्वारे काय होतं, तर झोनार चिन्हाद्वारे तुमचं कार्मिक, तुमच्या हातून काय घडलेलं आहे मागच्या जन्मामध्ये, ते अकाउंट क्लिअर व्हायला लागतं ह्या चिन्हाद्वारे, झोनारद्वारे. झोनार चिन्ह जेव्हा तुम्ही ड्रॉ करता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या बाबतीत जर काही मागच्या आयुष्यामध्ये जर काही घडलेलं असेल तर त्याचं क्लिअरन्स होण्यासाठी ह्या चिन्हाद्वारे खूप मदत होते. आपल्याला माहिती नाही आहे की आपला मागचा जन्म कुठला होता, पण आपण असं म्हणू शकतो की माझ्या लाईफमध्ये आता मला स्वतःला असं वाटतं की मी 30व्या वर्षी मी ह्या रेकीच्या ह्या विद्येच्या सानिध्यात आले. आणि माझी खरी साधना सुरू झाली ती, ह्या 20 वर्ष माझी साधना सुरू होती, पण खरी साधना माझी 49 याला सुरू झाली, म्हणजे ॲट द एज ऑफ 49 माझी सुरू झाली.
तर मला असं वाटतं की माझं काहीतरी प्रारब्ध होतं आणि ते प्रारब्ध हळूहळू क्लिअर व्हायला वेळ लागला आणि म्हणून माझी साधना 49 म्हणजे तेव्हापासून सुरू झाली खरी साधना. त्याच्या अगोदर पण मी रेकी अटेंडमेंट देत होते, पण एवढं व्हिगरसली मी असं काही नव्हतं काम. तर मला असं वाटतं ते माझ्या प्रारब्धाशी कनेक्ट होतं आणि बरोबर माझ्याकडनं काही कर्म होणार होती. मग त्यामुळे ते कार्मिक अकाउंट माझं क्लिअर झाल्यावरच तेव्हापासनं मला त्या शक्तीचे आशीर्वाद मिळायला लागले. तर प्रत्येकाचं कार्मिक अकाउंट वेगवेगळं असतं आणि त्या कार्मिक अकाउंटचं म्हणजे क्लिअर होण्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्या त्या टप्प्यावर ती वैश्विक शक्ती येते आणि तिच्याकडनं काम करून घेते. आपल्या रेकी फॅमिलीमध्ये तुम्ही बघू शकता की बरेच रेकी मास्टर आहेत किंवा बरेच रेकीचे साधक आहेत, चॅनल आहेत. पण सगळेच जण ह्या मार्गात आहेत का? तर नाही. सुरुवातीला रेकी शिकतात, उत्साहाने शिकतात आणि मग नंतर रेकी मास्टर पण झालेले आहेत, पण नंतर ते काहीही करत नाही. तर सातत्याने तुम्ही ती गोष्ट करत राहणं ही तुमची वाटचाल आहे रेकी ग्रँड मास्टरकडे. म्हणजे थोडक्यात तुमच्यामध्ये तुम्ही असं स्वतःला तुम्ही हे करू नका. जसं मास्टर स्नेहल म्हणते की ती शक्ती त्या त्या व्यक्तीला उचलून घेते त्या मार्गामध्ये. तर मला हे खूप पटतं की खरंच आहे, प्रत्येकाकडनं ते काम होत नाही, प्रत्येकाकडनं ते संशोधन होत नाही. तर तुमची संशोधन वृत्ती वाढायला लागते जेव्हा तुम्ही या वैश्विक शक्तीला रोज आपल्या घरी बोलवता किंवा रोज सातत्याने तुम्ही त्या शक्तीबद्दल ग्रेटफुल राहून तिचं ध्यान करता. तर असा हा महत्त्वाचं चिन्ह आहे, झोनार चिन्ह, जे मला असं वाटतं मी सातत्याने वापरलं म्हणून मी माझं क्लिअर झाले कार्मिक जे काही होते अकाउंट आणि त्याद्वारे माझ्याकडनं कार्य व्हायला लागतं. हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ठरलेलं आहे की कोणाचं कुठल्या वेळेला कर्म सुरू होईल. तर असा हा महत्त्वाचं चिन्ह आहे, झोनारचं चिन्ह. आणि मग त्याच्यानंतरचं चिन्ह आहे जे हार्टचं चिन्ह आहे, प्युअर लव ज्याला आपण म्हणू शकतो, की जिथे कुठेही स्वार्थ नसतो, निस्वार्थ भावना. मग आई आणि मूल हे कसं आहे, एकदम निस्वार्थी, म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त प्रेम आहे, निखळ प्रेम आहे. तर अशा ठिकाणी तुम्ही हार्टचं चिन्ह वापरू शकता. ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की हे कुठेतरी कमी होतं आहे, फॅमिलीमध्ये बॉन्डिंग कमी होती, तर त्यावेळेस तुम्ही हे हार्टचं चिन्ह वापरू शकता. किंवा आपल्या स्वतःवरचं प्रेम जेव्हा आपलं कमी व्हायला लागतं. आता आपल्या स्वतःवरचं म्हणजे आपण आपल्या बाजूच्या नातेवाईकांमध्ये परिस्थितीप्रमाणे आपण वाहत जातो, आपण आपल्याकडे लक्ष देत नाही आणि एक दिवस आपल्याला लक्षात येतं की अरे कुठेतरी माझ्या एनर्जी लेवल्स डाऊन होत आहेत. आपण म्हणू शकतो 40च्या उंबरठ्यावर आपल्याला लक्षात येतं की अरे मला हा पण त्रास होतोय का, कारण आपण आपल्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं. तर वैश्विक शक्ती ही अशी आहे की ती आपल्यावर प्रेम करायला शिकवते. म्हणजे आपल्या स्वतःवर आपण खूप प्रेम करायला लागतो जेव्हा या शक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आणि मग आपले चक्र जेव्हा सक्षम व्हायला लागतात तेव्हा आपले आजारपण कुठले आपल्याजवळ येतच नाहीत. तर खूप छान अशी ही मंगलकारी शक्ती आहे आणि त्या मंगलकारी शक्तीमधलं अगदी महत्त्वाचं चिन्ह आहे ते आहे हार्टचं चिन्ह. तर हार्टचं चिन्ह खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आपल्या आयुष्यामध्ये. आपल्या स्वतःवर प्रत्येक आपल्या क्षणावर आपण भरभरून प्रेम करायला लागतो आणि आहे त्या गोष्टीत आपण समाधान मानायला लागतो. एक्सेप्ट इट ही भावना आपली वाढायला लागते आणि दुसऱ्यांचं कल्याण होऊ दे म्हणजे आपल्याला लेट गो करण्याची पण सवय लागते. कोणी काही म्हणजे बोलत असला किंवा कोणी काही करतच नसले तरी आपण म्हणतो की हे ठीक आहे, हे त्याचं कर्म आहे, पण आय विल डू माय कर्म. म्हणजे मला माझं कर्म करायचं आहे, मला माझे कार्मिक अकाउंट क्लिअर करायचे आहेत, म्हणून आपण आपले कर्म उद्देशपूर्ण व्यवस्थित करायला लागतो. तर असं आहे हे हार्टचं चिन्ह, ज्याच्याद्वारे ही वैश्विक शक्ती आपल्याला शिकवते की आपल्या स्वतःवर खूप प्रेम आधी करा. तुम्ही जर स्वतः चांगलं असेल तर तुम्ही या आयुष्याचा उपभोग छान घेऊ शकाल आणि दुसऱ्यांनाही तुम्ही चांगलं ठेवू शकाल. तिसरं महत्त्वाचं चिन्ह आहे ते आहे हालूचं चिन्ह. हालूचं चिन्ह मी सांगितलं आहे की बेसला तुम्ही झोनार काढता आणि वर टॉवर आहेत.
पिरॅमिड इमॅजिन करता, ज्याच्याद्वारे तुमच्या मेंटल एनर्जी वाढते, विचारशक्ती तुमची प्रचंड वाढते, किंवा वेगळं काही करण्याची तुम्हाला असं म्हणू शकतो आपण की वेगळं काहीतरी करावंसं वाटतं. तर जेव्हा असं वेगळं काही करावंसं वाटतं तेव्हा समजायचं आहे की खूप छान ह्या शक्तीकडून तुमच्याकडून अजून काहीतरी कार्य करून घ्यायचं आहे. तर वेगळं म्हणजे काय, जसं सुरुवातीला मी रेकी क्लास शिकवायचे 25 वर्षापूर्वी, जे वासंतीताईंनी शिकवलं तेच मी शिकवायचे. त्याच्यामध्ये काहीही बदल नव्हता, त्याच्यामध्ये मधलं बोट वापरायचं, तशीच चिन्ह काढायची, असंच होतं. पण जेव्हा मी शिकवायला लागले तेव्हा मला लक्षात आलं की नाही, आपण 5ही बोटं वापरायला पाहिजे. मग हे एक एक लक्षात यायला लागलं. मग 7 चक्र, मग त्यांचे रंग, मग पंचकोश, पंचतत्व यांचा संबंध, असं एक गोष्टी लक्षात यायला लागल्या. आणि मला असं वाटतंय ते रेकी चिन्हांचीच जादू आहे. जेव्हा सातत्याने मी हालू काढते तर हालू चिन्हाद्वारे माझी मेंटल एनर्जी पण वाढली आहे, आणि त्याद्वारे विज्ञानमय कोश माझा चांगला काम करतोय, आणि त्याद्वारे माझा आनंदमय कोश, अध्यात्माचा कोश पण खूप छान काम करतोय. आता ह्या विज्ञानमय कोशामध्ये मी म्हणू शकते की त्याच्यामध्ये ज्ञानाची भर पडली, ती माझ्या ग्रुपमधल्या रेकी मास्टर्समुळे. त्याच्यामध्ये मी आवर्जून नाव घेईल, त्या आवर्जून नाव घेण्यासारखं आहे ती आहे ज्यांचे विज्ञानमय कोश खरोखरच खूप छान काम करायला लागले. त्यातले आहे आपले जोशी सर औरंगाबादचे, की ज्यांचा विज्ञानमय कोश खूप छान काम करतोय. विविध मुद्रांचं ज्ञान ते आपल्याला देत आहेत. आणि त्याचबरोबर अजून आपल्यामधलेच काही रेकी मास्टर, ज्याच्यामध्ये आहे रेवती मालवणकर. तिला जाणवलं की नाही, मराठीतनं ताई नोट्स तयार करायला पाहिजे, म्हणून तिने मराठीतनं नोट्स तयार केल्या आणि त्या रेकी मास्टर ग्रुपला टाकल्या. आणि मग त्याच्यानंतर तिसरं नाव आहे ते स्नेहल. तर स्नेहल पण खूप छान एफर्ट्स घेते आणि भरपूर तिच्याकडे जे काही माहिती आहे ती माहिती ती सातत्याने अपडेट करत असते, मला पाठवत असते की ताई हे असं करायचं का, नाही हे असं करायचं. तर म्हणून मला असं कधीच वाटत नाही की मी मास्टर आहे, रेकी मास्टर, आणि मला सगळं पूर्ण माहिती आहे. मला असं वाटतं की माझ्या फॅमिलीमधले जे रेकी मास्टर आहे, ग्रेट रेकी मास्टर्स, त्यांचं पण नॉलेज खूप छान अपडेट होतं आहे आणि ते पण छान माहिती देत आहेत. तर त्याच्यामधल्याच ग्रेट रेकी मास्टर बरेच, जसं आपण म्हणतो की गायत्री कुलकर्णी एक आहे, जिच्याद्वारे तिने रेकीची जी ब्लेसिंग प्रेयर नॉर्मल होती ती रेकीची चिन्ह घालून तिने तयार केली. असं तिने पण खूप छान रेकीची प्रार्थना तयार केली. मग अजून मृणाल म्हणून आहे, मृणाल कदोळे, तर तिला पण खूप छान या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळाले, आणि ती पण सातत्याने मध्ये मध्ये काहीतरी गोष्टी सांगत असते आणि चिन्हांची माहिती देत असते. तर असे आपल्या रेकी फॅमिलीमधले मला असं वाटतं की नुसते रेकी मास्टरच नाही, रेकी प्री मास्टर आहेत, जशी कीर्ती आहे, आणि अजून वेगवेगळे अश्विनीताई आहेत. कारण रेकी मास्टर झाल्यानंतर रेकी ग्रँड मास्टरकडची तुमची वाटचाल खूप महत्त्वाची आहे, आणि ती वाटचाल मला असं वाटतं की आपल्यामधल्या रेकी साधकांचे जे सपोर्ट आहे तो खूप छान आहे. अश्विनीताई दातार यांच्यामुळे मी दत्तगुरूंचे पारायण, म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचे पारायण जेव्हापासून मी करते आहे, माझ्याकडे पोथी होती, माझं हार्डली 2दा काहीतरी वाचून झाली होती, पण अश्विनीताईंमुळे त्या ग्रुपमध्ये मी झाले, त्यांनी मला ॲड केलं त्या ग्रुपमध्ये, आणि त्याद्वारे माझ्याकडनं दत्तगुरू माऊली सेवा करून घेत आहेत आणि त्याच्या अनुभूती मला येत आहेत. तर मला असं वाटतं की वैश्विक शक्ती जशी दैवी शक्ती आहे, तसे दैवी शक्तिरूपी जे काही दत्तगुरू माऊली आहेत सगळे आहेत. देवाचा अंश आपण ज्यांना म्हणतो, की साक्षात आपण ज्यांना मानतो की बाबा आहेत ते, आणि सूक्ष्म स्वरूपात ते आपल्याला सतत आपल्या पाठीशी आहेत. तर असे ते दत्तगुरू माऊली आणि दत्तगुरू संप्रदायामधले सगळे गुरु, आणि सूक्ष्म स्वरूपात असलेले आपले रेकीचे ग्रँड मास्टर, त्यांचे भरभरून आशीर्वाद माझ्याबरोबर माझ्या ग्रुपमधल्या सगळ्यांना मिळत आहेत. आणि त्याद्वारे म्हणजे मला कधीच वाटलं नव्हतं की यूट्यूब माध्यम इतकं स्ट्रॉंग असतं का. म्हणजे
तर मी यूट्यूब माध्यमाचे खूप आभार मानते की यूट्यूब माध्यमामधनं मला वाटतं इथले बरेचसे लोक सगळे यूट्यूब माध्यमातूनच जॉईन झालेले आहेत. मला कोणीच वाटत नाही आहे की इथे माझ्या कॉन्टॅक्टमधनं कोणी जॉईन झालेले आहेत. इथे आत्ता सगळे जे ऑनलाईन आहेत ते सगळे यूट्यूबच्या माध्यमातून आहेत. म्हणजे सुजाताने पण लेफ्ट केलं, पण सुजाता पण यूट्यूबमधनं झाली. तर म्हणून मला असं वाटतं की खूप चांगलं माध्यम आहे यूट्यूब, की म्हणजे हे काहीतरी एक प्रकारचे आशीर्वादच आहेत आपण ज्याला इंटरनेट म्हणतो. आणि काही काही जणांना त्याचे दुष्परिणाम दिसतात, पण मी म्हणते की त्याचे चांगले परिणाम आहेत जेव्हा आपण ते चांगल्या प्रकारे यूट्यूब वापरतो, हँडल करतो. तर त्याच्याद्वारे तुम्हाला तुमच्या सगळ्यांशी मी कनेक्ट झाले, म्हणून तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. आणि तुमच्याद्वारे ह्या वैश्विक शक्तीचा प्रसार छान होतो आहे आणि तुमचा पण विज्ञानमय कोश खूप छान काम करतो आहे. तर आय एम ऑलवेज ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू. खूप छान. अश्विनीताई काहीतरी सांगतायत, सांगा अश्विनीताई. रेखाताई, हा तुमचा मोठेपणा आहे, पण श्रीपाद श्री वल्लभांची इच्छा होती तुम्ही वाचावं. आणि त्यांच्या पोथीत 1300 सालात वगैरे त्या काळात काढलेली आहे 1300, पण त्यात सुद्धा ह्या चक्रांची वगैरे माहिती आहे. म्हणजे हे ज्ञान केव्हापासून चालत आलंय, ते आता आपण कणभर कुठेतरी वेचतोय. पण हे तुमच्याद्वारे आम्हाला मिळतंय. असं आहे, आपण सगळेच एकमेकांसाठी एक छान आशीर्वाद आहोत. अश्विनीताई, मला वाटतं बघा ना कुठून कुठून सगळे जॉईन झालेले आहेत. मी पण युट्यूबच्या माध्यमातून झाले. हा, नाही, नाशिकमधनं श्रेयाताई झालेल्या आहेत, स्नेहल दापोलीवरनं जॉईन झालेली आहे, आणि खूप जण आपले आता हे बाकीचे पुण्यातले आहेत, पण दापोलीमधले आहे, आणि सुजाता आहे ती मुंबईवरनं. तर असे मला असं वाटतंय की पुण्यामध्ये लोकलमध्ये पण इतके लोक आहेत, पण हे सगळे यूट्यूबच्या माध्यमातूनच जॉईन झालेले आहेत. तर मला असं वाटतं याच्यावर तर तुम्ही बिलीव्हच करा की वैश्विक शक्ती ही खरंच वैश्विक शक्ती आहे आणि ती विश्वामध्ये भरभरून आहे आणि ती सगळ्यांना आशीर्वाद देत आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवून या मार्गावर सगळेजण आहात आणि हा विश्वासच आपल्याला कुठच्या कुठे नेऊन पोहोचवतो. तर खूप छान अश्विनीताई, तुमचे खूप आभार. दत्तगुरु माऊलींची चक्र आणि अध्यात्म संगत सोबत आहे त्यांची एकमेकाशी, म्हणून ते आपल्याला या माध्यमात दिसत आहेत सगळे, नाहीतर आपण मग बाहेर पडलो असतो. असं आजचा अनुभव मला तुम्हाला सगळ्यांना शेअर करावा असं वाटतोय. नरसिंह अवतार जो आहे विष्णूंचा, त्याचं शूटिंग, तर त्याचं काय झालं, मी शूटिंग केलं आणि म्हटलं आज शुक्रवार आहे म्हणून मी ते सेट करून ठेवलं होतं. कीर्तीमुळे मला ते देवस्थान कळालं कोल्हापूरच्या जवळचं, आणि तिथे मी जस्ट ते शूट केलं. म्हटलं हा अवतार असं कसं असू शकतो, आणि असं ते गोल असं छान तो पाषाण असा दगड, आणि म्हटलं नरसिंह अवतार मी असं मूर्ती स्वरूपातलेच बघितलेत, पण तरी मी ते आवर्जून माझ्या क्लिपमध्ये घेतलं आणि ते आजच्या याला सेट केलं. मला माहिती नव्हतं आज पोथीमध्ये काय असणार आहे काय नाही, आणि नरसिंह मंत्र टाकून दिला मी. आणि जेव्हा आपला आजचा वाचायला घेतला मी नक्षत्र पारायण मधला श्रीपाद श्रीवल्लभांच्या पोथीतला नरसिंह देवांचंच तेच वर्णन होतं. तर मी म्हटलं हे असे काहीतरी कनेक्शन असतात, आणि त्याच्यामध्ये ती आणि सगळी नावं आली आहेत बघा, नरसिंह अवतारातली सगळ्यांची नावं आली आहेत. सदाशिव पेठेत पण त्यांचं एक मोठं देऊळ आहे, खूप जुनं आहे. म्हणजे वासुदेव बळवंत फडके वगैरे त्या काळात येऊन गेलेले आहेत. तुम्ही काढलाय ना तो व्हिडिओ? हो 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 हो, तो व्हिडिओ आपण टाकलेला आहे ना अश्विनीताई? टाकलेला आहे. नाही, पण हे आजचा अनुभव मला ना ती पोथी वाचताना इतकं असं आतनं खरंच आनंदाच्या अशा उकळ्या फुटत होत्या. म्हटलं अरे कुठेतरी हे कनेक्शन्स असतं, आणि किती छान होतं ना कनेक्शन. आणि त्याच्यामध्ये मी ते रूप कुठलं असं विचार करत होते, तर त्याच्यात जे नावं दिली आहेत ना सगळी नरसिंह अवताराची, त्याच्यात चक्र अवतार दिलेला आहे. तर मी म्हटलं अरे मी जे ते गोल असं बघते तर तो चक्र अवतार, म्हटलं असं असेल कदाचित पाषाणरूपी चक्र अवतार. तर खूप छान ते करतायत ना, त्या शुभांगी जोशींचा पण आवाज खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे ऑडिओ ऐकायला. त्यामुळं म्हणजे जरा प्रेरणा येते आपल्याला की ऐकावं, नाहीतर तसं आपल्याला ते अवघड आहे जाणं ज्ञान. परत चालू झालंय ना तेच पारायण मॅम? ते सारखं चालू असतं, सारखं. अगं मी सारखं करत राहायचं ते. आता माझं हे 4th-5th असेल पारायण बहुधा.
मी लेफ्ट झाले ना त्यातून, त्यामुळे मग ते काही येत नाहीये. आता मावशींना सांग, परत आता करते जॉईन. खूप टाकते. हा चालेल. चित्राला ऍड करा म्हणून सांगायचं, करतात ते परत. हो का? नाही एवढे भरलेलं होतं की मध्ये ते म्हणाले की पारायण करणार नसेल त्यांनी प्लीज लेफ्ट व्हा, बाकीच्यांना व्हायचं. म्हटलं जाऊ दे, आपलं होत नाही तर बाकीच्यांचं तरी होईल. नाही, मी अजून एक वेगळा ग्रुप केला, श्री दत्तगुरु माऊली, ज्याच्यामध्ये आधी पारायण सुरू होते आपले श्रीपादशी वल्लभांचे. तर त्याच्यामध्ये काही लोक आता ऍड होत आहेत. तर त्याच्यात नाही झालं तर मी तुला यात ऍड करते. त्यातलं चक्रांची माहिती तुम्ही छानपैकी तो अध्याय लिहून काढा जरा आमच्यासाठी. बर चालेल. म्हणजे ते आपल्याला एक रेफरन्सला होईल छानपैकी. माझ्या याच्यावरचं मी तोच पेस्ट करते. हो. तर आता इथे लक्षात आलंय का की हालू चिन्ह आणि त्या प्रकारे आपला विज्ञानमय कोश कसा जागृत होतो. म्हणजे हे 3 महत्वाचे चिन्ह रेकी लेवल 3 झाल्यानंतर तुम्हाला मिळतात. आणि आता ऋतुजाने हँड रेज केलाय, तर ऋतुजाचं बघते मी काय तिला विचार. ऋतुजा, तुला काय शंका आहे? नाही, ते तुम्ही श्रीपादशी वल्लभ चारित्रामृत ह्याच्याबद्दल बोलत होते ना, तर मी ते आदिगुरु अभिषेक वैरागी यांचे पॉडकास्ट बघत होते. तर ते सतत त्या पोथीबद्दल खूप सांगत होते. तुम्ही एवढ्यातनं खूप कनेक्ट झाली. डोळे बंद केले की मला श्रीपाद ते म्हणजे तेच दिसायचे मला. आणि माझ्याकडे पोथी आहे पण माझं पूर्ण वाचून अजिबात नाही झालंय. तर त्यांनी सांगितलं की जर तुमच्याकडनं वाचून म्हणजे वेळ नसेल तुम्हाला तर ऍटलिस्ट थोडं वाचा. ते म्हणतात की पारायण करताना तुम्ही श्रीफळ वगैरे ठेवून कलश मांडून करू शकता पारायण. जर तुम्हाला फक्त वाचन जमत असेल तर मग तुम्ही रोज थोडं वाचा. तेव्हा तुम्ही कलश नाही मांडलं तरी चालेल. मला हेच विचारायचं होतं की असं चालतं आपली साधी बोळी सेवा ठेवायची. आता मी सुपारी मांडूनच मी करत असते आणि त्याच्या पुढे एक फळ ठेवते मी काहीतरी, की दत्तगुरु महाराज आहेत आणि असं मी कल्पना करून ते फळ ठेवते आणि मग तो फळ प्रसाद म्हणून घेतो. म्हणजे असं केलं तरी चालतं, असं काही नाही. तर आहे खूप छान. ती पोथी वाचायला लागल्यावरच तू नुसतं नमस्कार करून त्या पोथीला तुझी साधना सुरू कर आणि खूप छान व्हायला लागतं. म्हणजे मला वाटतं तू त्या ग्रुपमध्ये आहेस बहुधा ना. तर काही नाही, थोडंसं तू ऑडिओ ऐकला बसून तरी तो चालतो. ऑडिओ फार सुंदर आहे, तर ऑडिओ ऐकू शकते तू. नाही तुझी पोथी वाचून झाली, सुरुवातीला त्या अध्याय बघायचा फक्त, कारण खूप बारीक अक्षर आहे. ॲक्च्युली मला असं वाटतं कोणीतरी त्याचं मोठ्या अक्षरामध्ये थोडं तयार करायला पाहिजे ती पोथी. तर असा हा रेकी लेवल 3 नंतरचं ही तुमची प्रगती असते. आणि रेकी लेवल 3 झाल्यानंतर तुम्हाला स्कॅनिंग करता येतं. जसं ताई मी तुम्हाला सांगितलं श्रेयाताई, की तुम्हाला थोडक्यामध्ये काही व्याधी असेल किंवा काही त्रास होत असेल तर तुम्ही वरपासून खालपर्यंत तुमचा हात हळूहळू घेऊन यायचा आणि कुठल्या चक्रावर जास्त रेकी घेतल्या जाते तिथे तुम्ही हात जास्त वेळ ठेवून रेकी घ्यायची आहे. किंवा तुम्ही दुसऱ्यांना हिलिंग जास्त देता तर त्यावेळेस तुम्ही त्याच्यावर कल्पनेमधून त्याला तुम्ही तुमच्या समोर लाय डाऊन पोझिशनमध्ये इमॅजिन करा आणि मग तुम्ही त्यांना रेकी द्यायची. हळूहळू त्यांचं चक्र इमॅजिन करायचं आणि जिथे तुम्हाला जास्त फोर्स जाणवेल त्या चक्रावर तुम्ही जास्त वेळ काम करायचे. आणि ते बीजमंत्र म्हणून, आत्ता जसं मी बीजमंत्र आधी सांगितले तो बीजमंत्र म्हणून त्या चक्राला त्यांना रेकी द्यायची आहे. तर असं हे रेकी लेवल 3 झाल्यानंतरची तुमची स्कॅनिंग पॉवर वाढते. रेकी लेवल 2 नंतर पण तुम्हाला स्कॅनिंग करता येतं, पण रेकी लेवल 3 नंतरची ही पॉवर तुमची जास्त वाढते. तुम्ही रेकी प्री मास्टर असता ह्या लेवलमध्ये. तर रेकी प्री मास्टर झाल्यावरही तुम्हाला खूप छान, जेवढं तुम्ही संशोधन कराल तुमचं त्याच्यात तुम्हाला म्हणजे छान माहिती मिळायला लागते. जसं आपल्याकडे आता मास्टर रश्मी म्हणून ती शिवस्वरोदय याचं ती अभ्यास करते, चंद्रनाडी आणि सूर्यनाडी. आता मला ह्या गोष्टी काहीच माहीत नव्हत्या. आपल्यामधली रेकी मास्टर स्नेहल जी आत्ता आहे तिने मला ही फाईल फॉरवर्ड केली होती. म्हणे ताई हे खूप इंटरेस्टिंग आहे, शिवपार्वती संवाद आहे याच्यामध्ये. आणि मला वाटतं तू पाठवलं मला ते. कधीचं पब्लिकेशन आहे ते स्नेहल? खूप जुनं आहे ते. फार नाही, मला ह्याच्यावरूनच मी घेतलं. खूप जुनं आहे. पुस्तकामध्ये ऍक्च्युली त्याच्यामध्ये आपल्याला खूप शॉर्टमध्ये व्यवस्थित कळेल असं आहे. पण जर शिवसरोदय तुम्ही जर त्याचे श्लोक खूप मोठे आहेत आणि त्याचं
म्हणजे एक्सप्लेनेशन खूप मोठं आहे एका ह्याचं. एक अध्याय 36 ह्याचे श्लोक आहे. डिटेल आहे, खूप डिटेल आहे. हा डिटेल आहेत खूप. ती फाईल झाली तर आपल्या मास्टर ग्रुपला अवघड जातं, दिवसभर त्याच्यावरच लक्ष ठेवायला लागेल. नाही, ती फाईल जर तुला परत मिळाली ना, तू जी मला फॉरवर्ड केली होती, ओके, ती जर फॉरवर्ड करता आली तर आपल्या मास्टरच्या ग्रुपला कर. म्हणजे काय होईल, मास्टरचे विज्ञानमय कोर्स जरा जागृत व्हायला लागतील थोडं. पाठवली मॅम आपण 2 वेळा फॉरवर्ड केली आपण. हो का? याच्या ह्या ग्रुपला मास्टरच्या एकदा ना मी काल शोधत होते पण मला मिळाली नाही, तर तू जरा पाठवली तर बरोबर. हा, एकदा पाठव आणि मग मी स्टार करून ठेवते ती. आता कसं अपकमिंग जे पुढचे मास्टर आहे त्यांना म्हणजे ही डिटेल मध्ये म्हणजे कसं शॉर्ट ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं हवं तेवढं तरी आहे ह्याच्यात. आणि जर इन डिटेल जर तुम्ही जर बघितलं शिवसरोदय तर खूप मोठे मोठे श्लोक आहेत. एका अध्यायात 32 श्लोक आहेत. नाही, एवढं आपल्या दैनंदिन याच्यामध्ये होणार नाही जाऊ शकत. ते आपल्याकडे आहे ते योग्य आहे मला वाटतं. नाही, आता आपण हळूहळू सुरू केली आहे ती साधना. चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि सुषुम्ना नाडी. मग आपण रश्मी आपल्याला तिला सांगितलंय ना मी, तू घे म्हणून, ती घेईल. आपण जॉईन करणार होतो ना, ते कोलॅप्स होत होते आपले क्लासेस. म्हणजे आपलं हे आणि ते नाही होणं शक्य. त्यांचं टायमिंग आणि आपलं नाही जमणार. बघू कधी जमतंय. आपण रश्मीला वेळ असेल तेव्हा आपण लेक्चर ठेवूया गुगल मीटवर. रश्मीने केलंय कंटिन्यू, मग ती घेईल आपलं. हो चालेल. याच्याविषयी काही शंका आहे का श्रेयाताई तुम्हाला? बाकी साधकांना जे रेकी लेवल 3 झालेले आहेत ते नसेल तर मग आपण पुढच्या याच्याकडे वळूया. श्रेया ताईंनी थोडीशी माहिती द्यावी ना त्यांच्या ह्याच्या विषयी. आम्हाला पण इंटरेस्टिंग आहे तो पण सब्जेक्ट. म्हणून विचारतीये. ॲनिमल कम्युनिकेटर त्यांचे मिस्टर आहेत ना. खरंच कसं काय ते करतात, म्हणजे ध्यान कसं काय, म्हणजे रेकी तर आहे वगैरे पण थोडं वगैरे त्यांनाही करावं लागतं. आणि त्यांनी तो कोर्स केलेला आहे ॲनिमल कम्युनिकेटर. एकच मिनिट ताई, एकच मिनिट. हा